तर मी जसं सांगत होतो रिबॉन हॅमर टेस्ट. तर रिबॉन हॅमर टेस्ट वगैरे काय केली जाते ह्याच्या थ्रू एक अप्पर स्ट्रेंथ सरफेसियल स्ट्रेंथ चेक केली जाते आणि त्याच्यामुळेच काय होतं की आपण त्याच्यावर ठरवू शकतो की प्रॉपर मेंटेनन्स पूर्ण बिल्डिंगला गरजेचं आहे किंवा एखाद्या फ्लोअरला एखाद्या बाल्कनीला एखाद्याला गरजेची आहे. याच्यावर काय करू शकतो अर्जन्सी ऑफ मेंटेनन्स आपण ठरवू शकतो. फ्युचर यूज म्हणजेच काय, आता आपण बघतो एखाद्याचं घर फ्युचर यूज म्हणजे शक्यतो रिन्युअल्स. आता रिन्युअल्स काय केले जातात तर आता फंड्स कमी असतील, समजा फंड्स माझ्याकडे कमी आहेत म्हणून मी काय केलं आहे एक ग्राउंड फ्लोअरवर G+2चं घर बांधलेलं आहे. हा माझा काय आहे ग्राउंड फ्लोअर आहे. या ग्राउंड फ्लोअरवर काय आहे माझं तर 1 BHKचा प्लॅन आहे किंवा 2 BHK आहे. इथं 2 BHK आहे आणि मग काय करतो आपण तर वरती टेरेस सोडतो. हे टेरेस असतं, पॅरापेट बांधू आपण इथे छानशी पॅरापेट आहे असं समजू आणि काय झालं टेरेस झालं. हे मग काय केलं जातं तर टेरेसची जागा जी आहे ती मोकळी सोडली जाते. आणि जेव्हा कसं 8-10 वर्षांनी आता आपल्याकडं मूळ फॅक्टर हा असतो की लग्नानंतर काय करायची सोय मुलांची वगैरे किंवा कोणाचीही घरात, तर काय केलं जातं तर जेव्हा मूळ बेसिक घर असतं त्याच्यावर काय केलं जातं मग हे घर वाढवून घेतलं जातं. म्हणजेच काय फ्युचर यूज यासाठी आपण बघतो इथं असे कॉलम्स वगैरे सोडलेले असतात. कॉलम्स वगैरे सोडतात, सळी सोडून ठेवणे म्हणतो आपण त्याला. आणि काय करतो मग त्याच्यावर परत हे वरचे जे काय आहेत समजा आता 2 BHK असेल 3 BHK असेल तर वरती पण आपण काय होतो वाढवून ठेवतो. हे पण काय असतात फ्युचर यूज असतात. त्याच्यानुसार काय करणे तर घरामध्ये मेंटेनन्स करणे, रिपेअर करणे. अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगितली होती की त्याचा यूज, स्ट्रक्चरचा यूज. समजा मी आज हे घर केलं रेसिडेन्शियल हे घर मी केलेलं आहे 2 फ्लोअर्स म्हणजे ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर. आणि समजा त्याच्यामध्ये आता मी काहीतरी गोडाऊन म्हणूनच ठेवलं आहे. आता मी डिझाईन कशासाठी केलंय तर लोकांच्या वावरासाठी मी ते डिझाईन केलं, लोक राहणार म्हणून. आणि मी आता त्या स्ट्रक्चरचा यूज कशासाठी करतोय तर तिथं मी सामान ठेवतोय म्हणजेच काय गोडाऊन. आणि हेवी स्ट्रक्चर मी ठेवत असेल तर काय होणार आहे हे ॲक्च्युअली ऑब्व्हियसली स्ट्रक्चर डिटॉर्ट होऊन जाणार किंवा काय होणार खराब होणार खूप लवकर, कारण त्याचं डिझाईनच त्या प्रमाणात केलेलं नाही किंवा त्या पद्धतीने केलेलं नाही. त्यामुळे फ्युचर यूज इज ऑल्सो इम्पॉर्टंट. त्यानंतर मिसयूज ऑफ स्ट्रक्चर अँड स्ट्रक्चरल कॉम्पोनंट. मिसयूज ऑफ स्ट्रक्चरल अँड स्ट्रक्चरल कॉम्पोनंट म्हणजे काय तर खिळे मारणे, कुठेही खिळे मारणे, वजनमापा अडकवणे किंवा काय एखाद्या ठिकाणी सलग सतत धडक होते किंवा घासलं जात आहे असा एखादा स्ट्रक्चर ठेवणे ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर नाजूक होतो. आपण काय करतो हा असा कॉलम असतो घरात एक छानसा, आपण काय करतो त्याला खिळे मारतो आणि वजन अडकवतो. मग ठीक आहे आपण काहीतरी अडकवतोय म्हणजे किती प्रमाणात अडकवलं पाहिजे काय याला पण काहीतरी प्रमाण पाहिजे, बरोबर आहे. किंवा काय होतंय इथं काहीतरी आता मी समजा एखादा मरीन स्ट्रक्चर बांधतोय म्हणजेच काय समुद्राच्या इथं आपण बघतो अशा टेट्रापॉड पडलेले असतात. बऱ्याचशा लोकांनी बघितले असतील. हा टेट्रापॉड असतो असा किंवा कॉड पण असतो. कॉड म्हणजे काय तर 4, टेट्रा म्हणजे 3. अशा पद्धतीचे काय असतात दगड असतात जी काही येले असतात त्यांच्या लाटांचं ऑब्झर्वेशनसाठी बांधलेले असतात. त्या ठिकाणी मग त्याचं काम तेवढंच झालं पाहिजे, बरोबर आहे की नाही. त्याच्यावर मी येऊन जर बोट बांधायला लागलो तिथे येऊन मी काय वेगळं समजा तिथे मी जहाजच पार्क करायला लागलो तर चालेल का तर नाही चालणार. काय होतं स्ट्रक्चर खराब होतं. म्हणजेच काय मिसयूज ऑफ स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स काय करणे मिसयूज करणे. मेन काय असतं अजून एक तुम्हाला छानसं उदाहरण देतो जे आपल्या सगळ्यांच्या जवळचं आहे. हा असा बीम असतो, आम्ही इथं बीम काढतो छानसा, हा बीम आहे. आणि ह्या बीमला आपण काय करतो तर बीमला इथं असं हुक लावतो आतपर्यंत असं ड्रिल करून असं हे करतो आणि त्याला काय करतो खाली झोका बांधतो आपण. पण त्या बीमला आपण जे काही इथं हे हार्म करतोय तर त्या बीममध्ये ही आडत झाली पाहिजे एकतर या हुकची. आणि या हुकची आडत झाल्यानंतर हा झोका काय केला पाहिजे त्याच्यावर नीट टांगला गेला पाहिजे. ह्याचं जर त्याला वेट नाही बिअरअप झालं तर काय होतं हे खराब होऊन जातो. हा काय असतो हा बेसिक
मिसयूज आपण करतो कुठल्याही गोष्टीचा विचार न करता. ओनर्सचा ॲटिट्यूड म्हणजे काय, तर त्याला कितपत ते स्ट्रक्चर यूज करायचं आहे आणि त्याचबरोबर ते यूज केल्यानंतर केलेलं स्ट्रक्चर त्याला कितपत मेंटेन सुद्धा करायचं आहे. आता ह्याची मेन गोष्ट सांगतो. ज्या काही मुंबईमध्ये चाळ हा खूप फेमस प्रकार आहे, आपल्याकडे नसला तरी मुंबईच्या चाळी आपण ऐकतो. मुंबई आणि चाळ हे एक वेगळंच समीकरण आहे. तर मुंबईची जी काही चॉल आहे तिथं काय प्रकरण आहे, तर तिथलं जे काही भाडं आहे ते खूप कमी भाडं आहे. जेव्हापासून लोक राहत आहेत, समजा 50 रुपये महिन्याला भाडं आहे, 50 रुपये 100 रुपये काय, तर ते तेवढंच भाडं आज तागायत देत आहेत महिन्याला. म्हणून मग मोठ्या प्रॉफिटसाठी काय करतात तिथले ओनर्स, तर ती बिल्डिंगचं कुठल्याही पद्धतीचं मेंटेनन्स करत नाहीत, रिपेअर करत नाही. त्याचंच काय होतं, तर ह्या चॉल कोलॅप्स व्हायची शक्यता असते. हे पण मध्ये तरी खूप प्रकरणं झालीत मुंबईमध्ये. चाळी पडून लोक गेले, मग काय चाळ पडली की संपलं, तुमचं भाड्याचा करार संपला चाळीसोबतच. आणि बिल्डरशी कोलॅबरेशन करून काय होऊ शकतं, नवीन त्या ठिकाणी टॉवर असेल काय असेल त्याला तो बांधू शकतो. कमर्शियल असेल, रेसिडेन्शियल असेल, कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी बांधू शकतो. हेच काय होतं, हा ओनरचा ॲटिट्यूड तिथं मॅटर करतो. किंवा आपण नुसतं त्या घरात राहतोय आणि त्या घराचा कुठलाही मेंटेनन्स करत नाही, हे पण काय आहे, चुकीचं आहे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ मेंटेनन्स अँड रिपेअर. काय ॲडव्हान्टेजेस आहेत, आता रेग्युलर मेंटेनन्स रिड्युसेस कॉस्ट. म्हणजेच काय, जी काय पुढं जाऊन खूप मोठा हे करावं लागणार आहे रिपेअर, त्यापेक्षा काय होतं की ती कॉस्ट रिड्यूस होते जर सततच आपण त्याचे काहीतरी करत असू. 10 रुपयात काम आहे, आपण बघतो घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण काय करतो, फेविस्टिकने ग्लूस्टिकने चिटकवतो. जोपर्यंत त्या खूप खराब होत नाही, खूपच खराब झालं तर आपण ते कुठेतरी बाहेर दुरुस्तीला देतो. तसंच आहे, समजा आता दुरुस्तीची कॉस्ट 10 रुपये आणि ते बदलायची कॉस्ट 1000 रुपये परत इन फ्युचर, तर आपण काय करणार आहे, 10 रुपयाला प्रेफरन्स करणार. त्या 10 रुपयात 50 वेळा जरी काम झालं तरी फक्त 500 रुपये झाले आपले, बरोबर आहे. तिथून पुढे काय झालं तर मग काय, ठीक आहे, मग बदलू शकतो आपण 1000. काय होती, तर रिड्यूस होते कॉस्ट. त्यानंतर लेस रिस्क फॅक्टर. म्हणजेच काय, एखाद्याची रिस्क असेल तर ती काय होते, तात्पुरत्या डागडुजीने सुद्धा कंट्रोल करता येते, इन कंट्रोल ती राहते. सेव्हिंग ऑफ मनी अँड एनर्जी वेस्ट. मनी सेव्ह होतात, त्याचं एक एक्झाम्पल छानसं दिलंच मी, तुम्हाला कळलं असेलच. सेव्हिंग ऑफ मनी म्हणजेच काय होती, थोडं थोडं काम करत गेलं तर काय होत नाही, खूप मोठा भार पडत नाही ओनर्सवर. एनर्जी वेस्ट म्हणजे काय, तर मग परत खूपसं काम करावं लागतं, खूप माणसांना, एनर्जी वेस्ट. लॉंग बिल्डिंग लाईफ म्हणजेच काय होती, स्ट्रक्चरची लाईफ वाढते. सेफ वर्क इन्व्हायरमेंट म्हणजेच काय, आतमध्ये काम करायला पण चांगलं इन्व्हायरमेंट मिळतं आपल्याला. आज जर मी कामाला बसलोय आणि माझ्या डोक्यात मला फॅन पडायचीच भीती वाटत असेल तर मग मी ते इथं काम करू शकेन का, नाही. किंवा कधी माझ्या अंगावर बिल्डिंग पडून मलाच काहीतरी होईल असं जर झालं तर मी काम करू शकेन काय भीती अंतर्गत, नाही. याच काय असं सेफ वर्क इन्व्हायरमेंट, मला चांगलं फील झालं पाहिजे त्या इन्व्हायरमेंटमध्ये काम करताना. आरएस डिटोरिएशन ॲट इट्स मीन म्हणजेच काय, तर जे काही खराब व्हायला सुरुवात झालेली असते ते काय होतं, त्याच्या खूपच अलीकडच्या पातळीला लॉक होतं. त्याच्यामुळे काय होत नाही, खूप मोठे नुकसान टाळता येतात. इन्शुअर स्ट्रक्चरल सायबिलिटी अँड सेफ्टी. त्याच्यावरूनच काय होतं, तर त्याची सायबिलिटी अँड सेफ्टी मिळते. म्हणजेच काय होतं, समजा मी वॉटरप्रूफिंग केलं मी, सगळं बंद झालंय म्हणून, तर ते वॉटरप्रूफिंगची मला वॉरंटी मिळते की 3 इयर्स 4 इयर्स 5 इयर्स, तेवढे वर्ष ते काय होणार, टिकणार. ह्याच्यामुळे काय होते, इन्शुरिटी मिळते आपल्याला की 3 4 5 वर्ष काही होणार नाही. आणि जर काही झालं तर जी काही ती ऑथॉरिटी होती ज्यांनी ते काम केलं ते काय करतील, परत ते तुम्हाला बनवून देतील ह्या 3 ते 4 किंवा 5 वर्षामध्ये. का, कारण की त्यांनी कसं आहे, ॲग्रीमेंटच त्या पद्धतीनं केलेलं आहे. हीच काय असते, आपल्याला इन्शुरिटी पण मिळते, स्टॅबिलिटी आणि सेफ्टीची. आणि काय करतात, जे इंजिनियर्स असतात ते इंजिनियर्स हे सगळं काम मॉनिटर करतात, सगळं काम व्यवस्थित झालं की नाही बघतात, आणि त्यानंतरच काय होतं, तर पेमेंट्स निघतात त्या कॉन्ट्रॅक्टरचे. आणि काय असतात, तर आपण अनामत रक्कम त्यांची ठेवलेलीच असते, ती पण काय असते आपल्याकडं. जर ह्या गॅरंटी दिलेल्या पिरियडमध्ये काही झालं तर ते खर्चाने ते काम आपल्याला पूर्ण करून देणं बंधनकारक असतं. तसेच काय आहेत, ॲडव्हान्टेज आहेत तसे डिसॲडव्हान्टेज सुद्धा आहेत. हाय इन्स्टॉलेशन कॉस्ट ऑफ मायनर इक्विपमेंट. म्हणजेच काय, ह्याचे जे काही इक्विपमेंट्स आहेत ते खूप महाग आहेत. आता कोअर कटर असेल काय असेल, बरेचसे इक्विपमेंट्स आहेत, अजून आपल्याला तो पार्ट आलेला नाही, पण काय आहे, बरेचसे इक्विपमेंट हे
खूप मोठे असतात आणि काय होतं की छोट्या मोठ्या कामासाठी आणायचं म्हणजे त्याची काय होती, खूप कॉस्टिंग होती. समटाईम्स मोर मनी अँड स्किल्ड वर्कर्स नीडेड. म्हणजेच काय होतं, काही काही केसमध्ये तर पैसे पण खूप जाणार असतात आणि चांगलेच आपल्याला वर्कर्स निवडावे लागतात. का तर ते एक्सपर्ट्सच, काही काही कामं काय असतात एक्सपर्ट्सच करतात, त्यांच्या बाहेरचं काम ते कुणीही करू शकत नाही. म्हणून हा दुसरा फॅक्टर. तिसरा आहे पॉसिबिलिटी ऑफ इन्क्रीजिंग सेल्फ वेट ऑफ स्ट्रक्चर. आता जे काही जॅकेटिंग वगैरे केलं जातं स्ट्रक्चरला, अपाट पुढं आहे, किंवा काय करतो, समजा हे फ्लोरिंग आहे, हे काय आहे, फ्लोरिंग आहे, डेडलोड झाला आपला हा फ्लोअर, आणि काय केलं आपण, ह्याच्यावर आता न्यू फ्लोरिंग केलं, ह्याच फरशीवर काय केलं मी, असा लेअर्ड न्यू फ्लोरिंग सगळीकडे केलं, प्रत्येक मजल्यावर मी केलं एव्हरी फ्लोअर. तर काय होणार आहे, हा आधीचा आणि हा त्याच्यावरचा लेअर, याचं काय होणार, ऑब्व्हियसली वेट वाढत जाणार. यानेच काय होतं तर स्ट्रक्चरचं सेल्फ वेट वाढत जातं. हे काय डिसएडव्हान्टेज आहे. ह्याच्याबरोबरच काय, समजा मी एखादा हा बीम आहे आणि हा बीम काय झालेला आहे, तर हा बीम इथं बेंड होतोय. म्हणून मी काय करतोय, आता ह्या बीमला बाहेरून जॅकेटिंग करतो. जॅकेटिंग करणे म्हणजे काय, या बीमच्या बाहेर एक सळीचं आवरण देणे आणि हायर ग्रेड कॉन्क्रीटने त्याला झाकणे. म्हणजेच काय होतं की हे जे काय आहे याची काय होते, त्याला एक स्ट्रेंथ मिळते. पण काय झालं, या कॉन्क्रीटचं आणि रेन्फोर्समेंटचं वेट वाढलं, आरसीसी वेट वाढलं टोटल. हे आरसीसी वेट वाढल्यामुळे काय होतं तर टोटल स्ट्रक्चरच्या लोडवर परिणाम होऊ शकतो. हेच काय आहेत ह्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. बाकीचे काय काय दिले आहेत. काही काहींचं असं म्हणणं आहे की जर हे व्यवस्थित काम नाही झालं तर काय होऊ शकतं, तर जे डिटॉर्टेड स्ट्रक्चर आहे ते अजून डिटॉर्ट होऊ शकतं. किंवा काय होऊ शकतं, एखादं काम करायला गेलो, समजा मी आता इथं एखादं काम करतोय, इथं मी मशिनरी लावलेली आहे, इथं मशिनरी मी जॉईन केलेली आहे, त्या भिंतीला असेल काय असेल, आणि त्याचं काय आहे फ्लोरिंगला आहेत, आणि समजा फ्लोरिंग खराब झालं काय, तर ह्याच्यामुळे काय होऊ शकतं की एक्स्ट्रा डिटॉर्शन होऊ शकतं. काय होऊ शकतं, एक्स्ट्रा डिटॉर्शन किंवा एक्स्ट्राचं काम सुद्धा निघू शकतं. आपल्याला एक्स्ट्रा डिटॉर्ट होतात ते. कशामुळे तर एक काम करायला जाऊन दुसरं काम होतं. म्हणजे काय, आपण आता बघतो, समजा मी पेंट करतोय, तर काय होतं, पेंट करताना माझं फ्लोरिंग घाण होतं, बरोबर आहे का. ते जर योग्य वेळी मी नाही हे केलं तर काय होणार, ते पूर्ण खराब होऊन जाणार. किंवा समजा इथं काहीतरी हे असं पीओपी आहे आणि या पीओपी मध्ये मी लाईटचं काम केलं, सगळं व्यवस्थित लाईट बसवलं, पण या पीओपी मध्ये स्ट्रेंथ नाही आहे काहीच. या पीओपीच्या आतच जर कुठली स्ट्रेंथ नसेल तर काय होणार आहे, हे पीओपी त्या वजनाने पडू शकतं. आपण नुसतं लाईटनी चमकवलं, काय तर लाईट्स खराब झाल्या त्यामुळे, पण काय झालं, दुसऱ्या युनिटचा पण त्यामुळे मेंटेनन्स नाही झाला. असं पण काय होऊ शकतं की एकामुळे दुसरं युनिट खराब होऊ शकतं एकाच्या मेंटेनन्सनी, आणि काय होऊ शकतं, आपण ते डिटॉर्शन त्या प्रमाणात थांबवू शकत नाही. लक्षात आलं. आजचे पॉईंट काय होते, ॲडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, नेसेसरी, इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनन्स अँड रिपेअर, हे आजच्या पॉईंट्समध्ये होतं. हे पण काय टोटली बेसिक आहे, बेसिक आयडियाज आहेत या सगळ्या, त्यामुळे आपल्याला लक्षात येईलच.